भावांनो, एकदा काय करा, हा व्हिडिओ बघून घ्या, मग आपण बोलू. आमच्या उदयाला खुट्टा बसला ना मनोरंजनाचा. हे खुट्टा बसला. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाचा जरा प्रश्न निघाला की हा अशी मारतो बोंब जसा काय याचा उंदाळा मुळ्याचा कोंब. आणि हा स्वतःला इतका समजतो खतरा, पण हा दलाले आणि पाळीव कुत्रा आहे. जय शिवराय. मी सागर कोलते पाटील. तुम्हा सर्वांचं तुमच्या भावाच्या हक्काच्या कोलते प्रोडक्शन यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. मित्रांनो, जर नवीन असाल तर तुमच्या भावाच्या हक्काच्या कोलते प्रोडक्शन यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता आपण या पाळीव कुत्र्यावर, या गुन्ह्यावर आपण एक कविता करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर तुमच्या भावाच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कविता कशी वाटली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं. तर चला, आपण या गुन्ह्यावर, या पाळीव कुत्र्यावर आपण एक छोटीशी कविता बनवली, ती आता तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. बोकड्यावाणी डोळे त्याचे दिसायला आहे विचित्र. बोकड्यावाणी डोळे त्याचे दिसायला आहे विचित्र. 4 पैशासाठी दलाली करतं भाडखाऊ गुन्हे नावाचं कुत्र. हा दलाल कुत्रा मालकाने तुकडा टाकल्यावर एवढा भुकायला लागतो जोर जोरात, गल्लीतले बारके पोरं सुद्धा पळून जाते घरात. आणि या कुत्र्याचे केस असे आहे जणू दिसायला हे रानडुक्कर. असं वाटतं याच्या केसामध्ये हाना एखादा एकर वक्कर. हा रानडुक्कर कायम मराठ्यांच्या विरोधात भुकत असतो. याला एक दिवस मराठा 100% देणार फटके आणि मनसेवाले तर याच्या पृष्ठभागावर देणार आहे चटके. 4 पैशासाठी हे कुत्र कुणावरही भुकत असतं. त्याला शरम आणि वाटत सुद्धा नाही लाज, पण एक दिवस याचा 100% उतरणार माज. तर भावांनो, तुम्हाला ही कविता कशी वाटली आणि या गुन्ह्या सजावर त्याचं काय करायचं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.